पुढे जाऊयात बातमी नगरमधून। अहमदनगरमधून आज सुजय विखे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळेला उपस्थित असतील। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुजय विखे शक्ती प्रदर्शन करणार आहेत। तर आज सुजय विखे पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात। नगरमधून ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि आज उमेदवारी अर्ज भरतेवेळी मोठे शक्ती प्रदर्शन महायुतीकडून केलं जाणार आहे। सुजय विखे यांना यावेळेला निलेश लंके यांच्या रूपानं तगडं आव्हान असणार आहे। युतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील आज आपल्या उमेदवारी अर्ज भरणार आहे। स्वतः सुजय विखे पाटील आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। आज उमेदवारी अर्ज भरतायत, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे। मात्र भाजप अंतर्गतच उमेदवारीला भरपूर वाद होता, कुठेतरी उमेदवारी संदर्भात देखील दावे प्रतिदावे करण्यात आले होते। कसे बघताय याकडे? आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीला उमेदवार म्हणून मला भारतीय जनता पार्टीने संधी दिली। जे लोक पक्षांतर्गत इच्छुक होते त्या ठिकाणी त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत माझं नाव जाहीर झाल्यानंतर आता सर्व महायुतीचे घटक हे कामाला लागलेत। मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी सगळे ताकद लावतायत आणि कुठलाही वाद नाही, कुठलाही मतभेद नाही। एक संघ एक दिलाने महायुती काम करणार आणि या अहिल्यानगरचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचाच होणार हा विश्वास मला। आत्मविश्वासासंदर्भात देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले। आत्मविश्वासाची कमतरता कोणाला आहे हे त्यांना विचारावं। ज्यांना अहिल्यानगरच्या लोकसभेसाठी त्यांचे पक्षाचे 2 आमदार असताना देखील दुसऱ्या पक्षातून गेलेला आमदार आणावा लागतो, याचाच अर्थ आत्मविश्वास कोणत्या पक्षाचा डगमगलेला आहे हे जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहमदनगर। तर सुजय विखे यांनी पुढारी न्यूजशी बोलताना विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे। पुढे जाऊयात बातमी शिर्डीमधनं। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यावेळेला उपस्थित असतील। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची राहत्याच्या वीरभद्र मंदिरासमोर प्रचार सभा पार पडणार। तर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिर्डीमधनं महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात। आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात। प्रशांत शर्मा आपल्यासोबत। प्रशांत, आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिर्डीमध्ये आहेत। उमेदवारी अर्ज सदाशिव लोखंडे यांचा दाखल केला जाणार आहे, कशी तयारी झाली आहे? आज खरं बघितलं तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने महायुती अहमदनगर जिल्ह्यात शक्ती प्रदर्शन करणार आहे। अहमदनगर येथे मोठी रॅली काढली जाणार आहे, त्यात दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सहभागी होणार आहे, इतरही मंत्री सहभागी होणार आहे। त्यानंतर हा जो सगळा ताफा आहे हेलिकॉप्टरने थेट शिर्डीला येणार आहे। शिर्डीच्या साई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर 5 किलोमीटरवर असलेल्या राहता येथील तहसील कार्यालयात दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जातील आणि त्यानंतर राहता येथील बाजार तळात मोठी सभा आयोजित केली गेलेली आहे। तसं बघितलं तर अहमदनगर जिल्ह्याची ही जबाबदारी आहे राधाकृष्ण विखे पाटील आहे। एकीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे नगरला फॉर्म भरणार आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे जे आहेत ते शिर्डीतून फॉर्म भरणार आहेत। त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे जाऊया।